राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे टाळी वाजवायची टाळी थोडं भजन आणि मग कथेला आरंभ गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद 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 राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद गोविंद
राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे भगवान श्रोतुमिच्छामि नृणां धर्म सनातना वर्णाश्रमाचारयुत यत्पुमान् विन्दते परा सप्तम स्कंदामध्ये नरसिंह चरित्राची कथा झाल्यानंतर पतिव्रता स्त्रियांचे लक्षण येतात. पतिव्रता स्त्रियांनी घरामध्ये कसं वागावं ते शास्त्र या सप्तम स्कंदाच्या शेवटी आलेलं आहे. थोडक्यात आपण पाहू आणि त्यानंतर गजेंद्र मोक्षाकडे वळू. पतिव्रता स्त्रियांनी घरामध्ये कसं वागावं तर पतिव्रता स्त्रियांनी सकाळी ब्राह्म्य मुहूर्तावरती उठावं. भान उदयाश्च विसर्ज श्रय्या ब्राह्म्य मुहूर्त 3:30 ते 4 दरम्यान चालू होतो पहाटे. 3:30-4 वाजता कोणी उठत नाही. 4:30 वाजता तरी उठताल ना. 10 पूर्वीच्या काळी लोक लवकर, आजही तुम्ही खेडोपाडी जर गेलात तर खेडोपाडी लवकर लोक झोपतात पहा, आणि त्यामुळे सकाळी लवकर जाग येते. पूर्वीचे लोक साधारणतः तिरी सांजा झाल्या 8 वाजता, तिरी सांजा झाल्यानंतर 7:30 वाजता भोजन करतात आणि 8-8:30 पर्यंत सगळं आटोपलेलं असतं. 9 वाजता तर आजही तुम्ही खेडोपाडी जर गेलात तर 9 वाजता सगळे लोक शेतकरी वर्ग झोपलेले असतात. आणि म्हणून मध्यरात्र होते ग्रामवासियांची, गावातील लोकांची ती 12, 12:30, 1 मध्यरात्र. आता आपण 12, 12:30 वाजता झोपतो तर मध्यरात्र कधी होणार? मध्यरात्र होते पहाटे 5 वाजता. रात्री 12 वाजता जर आपण झोपलो तर मध्यरात्र पहाटे 5च ना, 5-6. आणि सकाळ होते 10. नाही, आपल्या इकडे नाही पण काही ठिकाणी पाहायला मिळतं. पतिव्रता स्त्रियांनी सकाळी लवकर उठावं. उठल्यानंतर आपलं घरदार झाडून घ्यावं आणि सगळं घर झाडून घेतल्यानंतर पतिव्रता स्त्रियांनी त्यानंतर आपल्या दारामध्ये असं म्हणतात की सडा टाकावा. सड्याचं वर्णन आहे, रांगोळी काढावी, ठिपक्याची रांगोळी काढावी. एका ठिपक्यामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण रपलेली आहेत. आपल्या महाद्वारामध्ये जर या 5 खुणा असतील तर लक्ष्मी सहित महादेव घरामध्ये प्रवेश, लक्ष्मी सहित भगवान विष्णू आणि महादेव सहित पार्वती, सगळे 33 कोटी देव आपल्या दारात जर या 5 खुणा असतील तर घरात प्रवेश करत असतात. दारामध्ये या 5 खुणा पाहिजे. 5 खुणा कुठल्या? तर पहिली खूण सांगितली महाद्वारामध्ये आपला जो मुख्य दार आहे, आंब्याचं तोरण ही पहिली खूण. मी 5 खुणा सांगतो तुम्हाला. पहिली खूण आंब्याचं तोरण, दुसरी खूण सडा टाकलेला असावा, तिसरी खूण रांगोळी काढलेली असावी, चौथी खूण महाद्वारावर बाहेरून गणपतीचं चित्र असावं, पाचवी खूण आपल्या महाद्वारात थोडस बाजूला तुळशी वृंदावन असावं. या 5 खुणा जर असतील तर लक्ष्मी सहित भगवंत घरात प्रवेश करत असतात असं वर्णन आहे. या 5 खुणा पाहिजेत.
पतिव्रता स्त्रियांनी सडा टाकल्यानंतर, रांगोळी काढल्यानंतर घरामध्ये यावं, आंघोळीला पाणी काढावं, आंघोळीला बसावं, आंघोळीला बसत असताना पूर्वीला तोंड करावं, आंघोळ करत असताना पहिला तांब्या पायावरती टाकावा पाणी, दुसरा तांब्या आंघोळीचं पाणी खांद्यावर आणि त्यानंतर डोक्यावर. आंघोळ करत असताना पायापासून ते डोक्यापर्यंत उलट शरीर ओलं करत वर यावं. एकदम डोक्यावरती पाणी स्नान करताना टाकू नये. एकदम डोक्यावर पाणी एकदाच, श्रीराम जय राम, एकदाच आहे. आणि मग पतिव्रता स्त्रियांनी आंघोळ झाल्यानंतर धुतलेले वस्त्र परिधान करून पहिल्यांदा कपाळी कुंकू लावावं. पतिव्रता स्त्रियांनी त्यानंतर तुळशी महादेवाची पूजा करावी. तुळस ही अत्यंत उपकारी आहे. 720 औषधापैकी 700 औषधावर तुळस काम करत असते. आपली इम्युनिटी जर वाढवायची असेल, रोग प्रतिकार शक्ती, तर काही नाही, फक्त तुळशीची 4 ते 5 पानं दररोज खात चला. तुम्ही कच्चे खा. चहा घेण्याच्या आधी अमावस्यापोटी 4 ते 5 पानं तुम्ही जर खाल्ली ना, तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. तुळस ही इतकी उपकारी आहे, तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर जरूर घ्या. तुळशीचे 2-4 पानं असे काढा, त्याचा असा बारीक बारीक करून त्यातला रस काढा. एखादा जिवंत डास पकडा आणि ते तुळशीचा जो पानांचा रस आहे ना, तो त्या डासावर टाका. बघा तो डास कसा तडफडून मरतोय. तोंडाचा घाण वास येत असेल तर तुळशीचे 4-5 पानं घ्यावे, ते चवून बारीक करावे, तुळशीचा तो रस प्यावा आणि स्वच्छ पाण्याने गुळणा करावा. पहा तुमच्या तोंडाचा वास येतोय का. एवढी तुळस महत्वाची आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवते. आणि ऑक्सिजन जर जास्त देणारी जर कोण असेल तर ती तुळशी आहे. तुळस फार उपकारी आहे. तुळशीचं सुद्धा महात्म्य आलेलं आहे. पतिव्रता स्त्रियांनी तुळशी महादेवाची पूजा करावी. तुळशीला दररोज पाणी घालावं, कुठलं संकट येणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये फार सोपे उपाय सांगितलेले आहेत. अहो, जगाच्या पाठीवरती आपला हा हिंदू धर्म, हा सनातन धर्म भगवान विष्णूने तयार केलेला हा वक्ष सनातनम धर्म नारायण मुखाच्युतम, हा हिंदू सनातन धर्म आपण कोणीच नाही तयार केला, तर तो भगवंतानं तयार केलेला आहे. तुळशीचं महात्म्य खूप सांगितलेलं आहे. पतिव्रता स्त्रियांनी तुळशीची पूजा करावी आणि त्यानंतर पतिव्रता स्त्रियांनी घरातील सगळ्या लोकांकडे लक्ष ठेवावं. आपला मुलगा शाळेमध्ये जातो की नाही, घरातील सगळ्या लोकांकडे लक्ष ठेवून आपल्या घरातील कुलधर्म कुलाचार, आपल्या ज्या चालीरीती आहेत त्या चालीरीती व्यवस्थित पूर्ण केल्या पाहिजे. पतिव्रता स्त्रियांनी सणवार व्यवस्थित पूर्ण जर केले, नवऱ्याची सेवा केली की मग पतिव्रतेचा जीवात्मा वैकुंठामध्ये जाऊन थांबतो. नवऱ्याचा जीवात्मा आला की दोघांनी सुद्धा जोडीनं दर्शन घ्यावं वैकुंठामध्ये प्रभूचं आणि मुक्त व्हावं. याला म्हणतात पतिव्रता स्त्रियांची लक्षणं. पतिव्रता स्त्रियांची लक्षणं खूप आहेत, पण मी थोडक्यात सांगतोय अगदी. पतिव्रता स्त्रियांनी आपल्या नवऱ्याचा आदर ठेवावा. हे पतिव्रता स्त्रियांचे लक्षण आहेत, पण पतिव्रता स्त्रियांचे लक्षण वेगळे. पतिव्रता जी बाई आपल्या नवऱ्याला गोड बोलून कामाला लावत असेल ती पतिव्रता. अहो, तुम्ही भांडी किती छान घासतात हो, ते भांडीच घासतात. धुणं तुमच्यासारखं मला सुद्धा पिळणं येत नाही, पिळता का. ज्या माणसाला कर्कश धर्मपत्नी भेटली, रागिष्ट बायको भेटली, हट्टी बायको भेटली, त्याने गावोगावी भागवत सांगत फिरावं. पण माझ्याकडे पाहू नका. अजून तरी व्यवस्थित आहे सगळं, अजून तरी पुढचं नाही सांगतायत. पण पतिव्रता स्त्रियांनी सांगितलेले जे आपले कर्म आहेत ते व्यवस्थित जर केले, आपल्या पायरीने जर आपण वागलो तर निश्चितच
प्रभू आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. पतिव्रता स्त्रियांची लक्षणं, त्यानंतर भागवतात पुढील जी कथा येते, धर्म आणि धर्माचे नियम सांगितलेले आहेत. प्रत्येक माणसाने धर्माने वागावं. त्यानंतर नवविध भक्तीचं प्रतिपादन केलेलं आहे भागवतामध्ये. आणि त्यानंतर पुढील जी कथा येते ती गजेंद्र मोक्षाची कथा. शुकाचार्य सांगतात, परीक्षिती, माणसानं भक्ती करावी त्यात काही नवल नाही, पण भागवताच्या कथेमध्ये एका गजेंद्र नावाचा हत्ती होता, त्या हत्तीनं भक्ती केलेली होती आणि भगवान त्या हत्तीकडे आलेले होते. भक्ती करावी, पण गजेंद्रानं सुद्धा भक्ती केली. आणि शुकाचार्य परीक्षिती राजाला ते गजेंद्र मोक्षाची कथा सांगताय. असित गिरी बोरो राज स्त्रीकुटैते विश्रुतः श्रीनारायण श्रीमान न्यायोजनमुश्चितः मंदारैर्पारिजातश्च पाटला शोक चंपकैः. गजेंद्र नावाचा हत्ती होता. तो गजेंद्र हत्ती एका पर्वतावरती मोठ्या आनंदात राहत होता. या गजेंद्र हत्तीला हत्तीने बायका होत्या, मुलं बाळ झालेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन पडत होत, वैशाखाचा महिना होता, कठीण ऊन पडत होत, पाण्याचा पत्ता नव्हता. म्हणून गजेंद्र आणि गजेंद्राचा परिवार पाण्याच्या शोधार्थ निघालेले. आणि थोडस पुढे आल्यानंतर गजेंद्राला पाण्यानं भरलेलं सरोवर दिसलं. गजेंद्र त्या पाण्यामध्ये आला. सगळे हत्ती आले, पोटभर पाणी प्राशन करू लागले. हत्तीला पाणी फार प्रिय असतं. गजेंद्रानं आणि सगळ्या हत्तीनं सोंडेमध्ये पाणी घ्यावं, एकमेकाच्या अंगावरती हुसकारा मारावा. जलक्रीडा करत होते सगळे हत्ती. आणि त्याच पाण्यामध्ये मगर राहत होती. त्या मगरीला चाहूल लागली, कुणीतरी माझ्या या सरोवरामध्ये आलेला आहे, हे सरोवर माझं आहे, कोण आलेला आहे. मगर पाण्यातून वर आली. त्या मगरीनं काठावरती पाहिलं तर हत्तीचा कळप दिसला. हे हत्ती का आले तिथं, हे सरोवर फक्त माझं आहे. त्या मगरीनं तिष्ट सोळा असलेलं आपलं तोंड उघडलं, करवती सारखे दात होते मगरीचे, बर का. आणि त्या मगरीनं गजेंद्राचा पाय होता तो पकडला आणि मगर गजेंद्राला पाण्यामध्ये खेचण्याचा प्रयत्न, ओढण्याचा प्रयत्न करू लागली. ज्यावेळेस गजेंद्राला कळलं की माझा पाय कोणीतरी ओढत आहे, मी ओढल्या जात आहे पाण्यामध्ये, अंगातली सर्व ताकद एकत्र केली. गजेंद्र मुक्त होण्यास प्रयत्न करत होता, पण गजेंद्र मुक्त होत नव्हता. शेवटी गजेंद्राला वाटलं माझी ताकद कमी पडत आहे. गजेंद्रानं आपल्या मुलाबाळांना आवाज दिला, मुलांनो, बाळांनो, धावत या, मला मुक्त करा. माझा पाय पाण्यामध्ये सरोवरात कोणीतरी पकडलेला, मी आतमध्ये खेचल्या जातोय, मला मुक्त करा. मुलं बाळ धावत आले, एकमेकांच्या पाठीमागे उभे राहिले, सोंडेचा विळखा देऊ लागले मागच्या पायाला आणि आपल्या वडिलाला गजेंद्राला मुक्त करण्यास प्रयत्न करत होते. पण तरी सुद्धा नकरस्य बलाधिक्याः, मगरीची ताकद जास्तीची होती. गजेंद्र मुक्त होत नव्हता. पण सगळे मुलं धावत आले, सगळे हत्ती धावत आले. एक सांगू तुम्हाला, जी एकमतता प्राण्यांमध्ये आहे, ती एकमतता माणसामध्ये सुद्धा राहिलेली नाहीये. एखाद्या प्राण्यावर जर संकट आलं तर बाकीचे सगळे प्राणी धावत येतात, हा आपला माणूस आहे. पण आपल्यावर जर संकट आलं तर शेजारचा सुद्धा आपल्या मदतीला येत नाही. ही शोकांतिका आहे. आपल्यापेक्षा प्राण्यांचा संसार बरा आहे. म्हणतात माणूस बुद्धिवान आहे, पण संकट आल्यानंतर मदतीला येत नाही, तो का माणूस आहे? एकमेकांच्या मदतीला यावं. भागवताची कथा काय शिकवते आपल्याला? जी प्राण्यांमध्ये एकमतता आहे ती माणसामध्ये राहिलेली नाही. गजेंद्रानं पाहावं, आपले सगळे मुलं बाळ आलेली आहेत, सगळ्या मुलांनी आपल्या वडिलाला मुक्त करण्यास प्रयत्न केलेला, पण गजेंद्राचा पाय काही निघत नव्हता. शेवटी सगळे मुलं बाळ आपल्या वडिलाला म्हणतात, बाबा तुमचा पाय कोणी पकडला इथे पाण्यामध्ये माहिती नाही, मुक्त झालात तुम्ही तया, निघालो आम्ही. सगळे मुलं बाळ निघाले, हत्तीने बायका सुद्धा निघाल्या. एकटा गजेंद्र राहिला, पाण्यामध्ये एकटा राहिला, सगळा परिवार निघून गेला.
एकटा गजेंद्र राहिला. ही कथा का सांगताय शुकाचार्य परीक्षित राजाला, की परीक्षिती आज तुझ्यावरती वेळ आहे, तुला शाप लागलेला आहे, पण तुझी धर्मपत्नी तुझ्या जवळ नाहीये, तुझे मुलं बाळ तुझ्या जवळ नाहीये, आणि शेवटच्या क्षणी एकट्यालाच जावं लागतं. शेवटच्या क्षणी फक्त कोण असेल आपल्यासोबत, तर फक्त प्रभू आपल्यासोबत असतात. मुलं बाळ धर्मपत्नी हे फक्त आधारस्तंभ असतात. या आधारस्तंभानं फक्त जगायचं असतं, पण मात्र मन भगवंताच्या चरणी ठेवायचं असतं. शेवटच्या क्षणी जर कोण असेल तर फक्त प्रभू आपल्यासोबत असतात. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज इथे वर्णन करतात. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंगामध्ये वर्णन करतात. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. गेल्या मागे सर्वच राहतील तुटतील धागे दोरे, गेल्या मागे सर्वच राहतील तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. संतांचं प्रमाण आहे. एका जनार्दनी मणी धरा हरिभजनाची गोडी, एका जनार्दनी मने धरा हरिभजनाची गोडी. तरीच जन्मा एवढी सार्थक होईल मानव कुळी. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या माहेचा बाजार, प्राण्या माहेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. बहीण कुणाची भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोय रे. आता गजेंद्र एकटाच राहिला.
पण मात्र गजेंद्राला आठवण झाली, ती भगवंताची आठवण झाली. माणसाला भगवंताची आठवण होते कधी? संकटामध्ये. एरवी नाही, पण संकटामध्ये आठवण होते. गजेंद्रानं भगवंताचं नामस्मरण चालू केलं. आता गजेंद्राच्या लक्षात आलं की प्रभूच येणार माझ्या मदतीला. हजारो वर्षापर्यंत नामस्मरण केलं, नाही आले प्रभू, का येत नाहीत? म्हणून कमल पुष्प उमललेलं, ते कमल पुष्प सोंडेमध्ये घेतलं गजेंद्रानं आणि वैकुंठाच्या दिशेनं अर्पण केलं. वैकुंठामध्ये आमचा प्रभू विश्रांती घेत होता. देव सुद्धा विश्रांती घेतो. म्हणून 4 महिने चातुर्मास त्यासाठीच आहे. 4 महिने भगवान विश्रांती घेत असतात. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक दुष्ट शक्ती संचारल्या जाते, दुष्ट शक्तीचा प्रभाव वाढतो. त्यामुळे साधू संत 4 महिने चातुर्मास भगवंताच्या जवळ करतात. आजही तुम्ही पंढरपूरला जाऊन बघा, 4 महिने चातुर्मास तिथे साधू संत आहेत. देवाच्या जवळ. संन्यासाच्या 2 महिन्याचा असतो चातुर्मास, पण बाकी जे साधू संत असतात की नाही, त्यांचा 4 महिन्याचा चातुर्मास असतो. एकदा का होईना भाविकांनो, मनुष्य जन्मामध्ये पंढरपूरला 4 महिने चातुर्मास राहावं बर का. राहिलं पाहिजे. माणसाने कसं असावं? मुक्त असावं. कोणामध्ये अडकायचं नसतं, कारण अडकल्यानंतर परत जन्म घ्यावा लागतो. कथा कीर्तन कशासाठी ऐकायचे? यासाठीच तर आपल्याला ऐकायचे आहेत. आपण भागवताला महत्व का देतो? यासाठीच. आपण इतिहासाला महत्व का देतो? आपल्या पूर्वजांनी जसे नियम घालून दिले तसं नियमानं वागायचे. किंवा आपल्या पूर्वजांच्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधारायच्या आहेत. त्यासाठी इतिहासाला महत्व देतो आपण. आणि जो व्यक्ती पाठीमागे वळून पाहतो त्याला समोरचा सुद्धा रस्ता कळतो, दिसतो. वाघ हा अरण्याचा राजा का आहे? वाघ का अरण्याचा राजा आहे? कारण शिकार करत असताना वाघाचं लक्ष पाठीमागे सुद्धा असतं, डाव्या बाजूला सुद्धा असतं, उजव्या बाजूला सुद्धा असतं आणि समोर सुद्धा शिकारीकडे लक्ष असतं. जो व्यक्ती पाठीमागे वळून पाहतो त्याच माणसाला समोरची दिशा दिसत असते. मनुष्य जन्मामध्ये जर समोरची दिशा दिसावी अशी जर अपेक्षा असेल तर पाठीमागे वळून पाहिलं पाहिजे, म्हणजे समोरची दिशा सुद्धा दिसते आपल्याला. ऐकताय ना तुम्ही? भगवंताच्या पायाला कमल पुष्पाचा स्पर्श झाला. भगवान उठून बसले आणि पाहतायत तर काय, माझा भक्त गजेंद्र संकटात पडला. भगवान धावत आले आणि गजेंद्रानं सोंड वरती करून प्रभूला नमस्कार केला. प्रभू किती वेळ लावला तुम्ही? भगवान म्हणतात आलोय ना मी. भगवंताने पाठीमागचा पाय पकडला गजेंद्राचा आणि मुक्त करण्यास तयार झाले, ओढू लागले. तरी सुद्धा गजेंद्राचा पाय मगरीनं पकडलेला होता, निघत नव्हता. शेवटी भगवंतानी प्रयत्न करूनही पाय निघत नाही म्हणून सुदर्शनाला आज्ञा दिली, सुदर्शना जा. ज्या दुष्टानं गजेंद्राचा पाय पकडला असेल पाण्यामध्ये त्याचा शिरच्छेद कर. आणि भगवंताची आज्ञा व्हायचा उशीर. सुदर्शन चक्र निघाला आणि ते सुदर्शन चक्र निघालं, पाण्यामध्ये गेलं आणि पाण्यामध्ये मगरीचं तोंड धडापासून वेगळं केलं आणि सर्व देवांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की, पंढरीनाथ भगवान की जय. गजेंद्राचा पाय मुक्त झाला. गजेंद्र बाहेर आला पाण्यातून, सरोवरातून. जमिनीवरती धाडकन आदळला आणि गजेंद्राच्या योनीद्वारे इंद्रद्युम्न नावाचा राजा बाहेर पडला. इंद्रद्युम्न राजा. भगवंतानी विचारलं, इंद्रद्युम्ना तू हत्तीच्या जन्माला जाण्याचं कारण? म्हणे माझ्या हातून चूक झाली प्रभो.
कोणती चूक? माझ्या हातात सत्ता होती, मी सैनिक सोबत घेतलं आणि मी रस्त्याने निघालेलो होतो आणि रस्त्याने जात असताना समोरून अगस्त्य ऋषी आले. त्या अगस्त्य ऋषीला मी नमस्कार केला नाही, माझ्या हातात सत्ता होती त्याच्यामुळे. अगस्त्य ऋषीने मला शाप दिला, राजा हातात सत्ता आहे पण साधू संत आल्यानंतर तुझी मान झुकत नाही, जा तुला शाप देतो, जा तुला शाप देतो की तू हत्तीच्या जन्माला जाशील. अगस्त्य ऋषी त्यावेळेस संतापलेले होते, मात्र या इंद्रद्युम्न राजाने त्यांना विनंती केली, माझा उद्धार कसा होईल? तर अगस्त्य ऋषीने सांगितलं, भगवान स्वतः येतील, तुझा उद्धार करतील. हाच तो मागच्या जन्मीचा इंद्रद्युम्न राजा, या जन्मात गजेंद्र हत्ती झालेला. भगवान आले आणि भगवंताने त्याला मुक्त केले. बाबा, मगरीच्या योनीद्वारे एक हुहू नावाचा गंधर्व बाहेर पडला. हुहू गंधर्व प्रभूला म्हणतो, माझ्या हातून सुद्धा चूक झाली. मी रस्त्याने जात असताना देवल ऋषी या सरोवरामध्ये तप करत होते, त्या देवल ऋषीचं तप मी पाण्यात जाऊन मोडलं, त्यामुळे त्यांनी मला शाप दिला, तू मगरीच्या जन्माला जाशील. मी मगर झालेलो होतो, मी उशाप मागितला. आणि देवल ऋषीने सांगितलं गंधर्वाला, गंधर्व म्हणजे गायन करणारे माणसं, त्याला गंधर्व असं म्हणतात त्यांना. देवल ऋषीने सांगितलं, गंधर्वा, भगवंताच्या सुदर्शनाचा स्पर्श तुझ्या त्या मगरीच्या योनीला होईल, त्यावेळेस तू मुक्त होशील. प्रभू, मी वाटच पाहत होतो, तुमचं सुदर्शन सोडलं तुम्ही आणि आता मी मुक्त झालो. ते हुहू गंधर्व सुद्धा भगवंताचं नाम घेत निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. यातून अध्यात्म काय आहे? यातून अध्यात्म हे सांगितलेलं आहे की हत्ती गजेंद्र नाम आपण, सरोवर म्हणजे संसार हा सरोवर, आणि पाय पकडलेला आहे मगरीनं. मगर म्हणजे नातू पंतू मुलं बाळ यांनी पाय पकडलेली आहेत. या संसार रूपी सरोवरातून तुम्हाला जर मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला देवाचं नाम घ्यावं लागणार, आणि देवाचं नाम घेतल्याशिवाय तुम्हाला मुक्तता नाही. म्हणून देवाचं नाम वेळोवेळी देवाचं नाव घ्यावं, वेळोवेळी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. थोडं भजन, थोडं भजन. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय. क्या बात है, जय हो. श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. भजन आणि भोजन या दोन गोष्टीमध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम.
वेळोवेळी भगवंताचं नामचिंतन हे अत्यंत महत्वाचं सांगितलं. त्यानंतर भागवतामध्ये पुढील अध्याय येतोय. तो पुढील अध्याय म्हणजे समुद्र मंथन. बर का, समुद्र मंथन. समुद्र मंथनाला आजपर्यंत किती वर्ष झालेत सांगू तुम्हाला? समुद्र मंथनाला आजपर्यंत 14,512 वर्ष झालेली आहेत. कलियुग लागून किती वर्ष झालेत माहिती आपल्याला? कलियुग लागून 5,112 वर्ष झालेली आहेत. आपण ढोबळ मानानं 5,000 म्हणतो, बरोबर आहे. अजून एक प्रश्न विचारू तुम्हाला. भगवान गोपाल कृष्णाने ज्यावेळेस अवतार पूर्ण केला होता आणि भगवान निघून गेले होते, त्यावेळेस कृष्णाचं वय किती होतं निघून गेले त्यावेळेस? किती वर्षाचे कृष्ण होते? भगवान गोपाल कृष्णाने अवतार पूर्ण केला होता त्यावेळेस भगवंताचं वय होतं फक्त 12 वर्षाचे कृष्ण होते. काही लोक असं म्हणतात 14 वर्षाचे, काही लोक म्हणतात 16 वर्षाचे, पण मात्र 12 वर्षाचे कृष्ण होते. तुम्ही म्हणताल महाराज वय, हो, प्रत्येक युगामध्ये आयुर मर्यादा वेगळी सांगितलेली आहे. 4 युग आहेत, कृत, त्रेत, द्वापार, कली. कृत युगामध्ये लाखापर्यंत माणसं 1,00,000 वर्ष जगायचे, हे आयुर मर्यादा आहे. त्रेतायुग भगवान श्रीरामांचं किती वर्ष माणसं जगायचे? 10,000 वर्ष. लाखावरच एक शून्य कमी करा, ही आयुर मर्यादा निघते. 10,000 वर्ष. कृत, त्रेता, आता द्वापार हे दुसरं युग, तिसरं युग. तिसऱ्या युगामध्ये द्वापार युग. कृत युगामध्ये 1,00,000 वर्ष माणसं जगायची. त्रेता युगामध्ये 10,000 वर्ष. आणि द्वापार युगामध्ये त्या 10,000 वर्ष शून्य जर कमी केलं तर ती आयुर मर्यादा निघते. किती? 1000. आता मात्र आपल्या सगळ्यांना गणित चांगले जमायला लागले. 1000. आणि कलियुगामध्ये चौथं युग सांगितलं ते कलियुग. कलियुगामध्ये आयुर मर्यादा 1000 वर्ष एक शून्य कमी करा, 100 वर्षाची आयुर मर्यादा. पण 100 पर्यंत कोण जात? आता 100 पर्यंत कोणी नाही. एका संतांनी लिहून ठेवले, सावध सावधान वाचे बोला राम नाम, सावध सावधान. वय झाले आता 40, चष्मा आला हा डोळ्यास, आमंत्रण गेले रोगास. 50ची वेळ आली, सुनबाई घरामध्ये आली, मंदिराची वाट दिसली. भागवत 5 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत जरी चालू ठेवलं तरी काही चिंता नाही महाराज, चालेल ना? 7 वाजेपर्यंत जर ठेवलं कथा चालू तर उद्या जे यायचे ते सुद्धा येणार नाही. साठी बुद्धी झाली नाठी, हाती घेऊन या काठी, मागे लागती कारटी, सावध सावधान. आता 60 नंतर 70. 70ची पहा योजना, जवळ कोणीही बोलवे ना, बोलले तरी ऐकू येईना. आणि ज्या वेळेस ऐकू येत नाही त्यावेळेस कथेमध्ये येतो, भजनात येतो आणि कीर्तनात येतो. बहिऱ्या माणसाला तर फार बोलावं वाटतं. मध्यंतरी 2 बहिरे एकमेकाला भेटले. पहिला बहिरा दुसऱ्याला म्हणतो, कुठे चालला? भागवताला का? तो म्हणतो, आहा भागवताला. याला कळलं त्याला वळण. बहिऱ्या माणसाला फार बोलावं वाटतं. वय झाले आता 80, उघड्या पडल्या सर्व वेशी, बसे उघड्या नागड्या अंगानं, पण केले नाही नामस्मरण, सावध सावधान. वय झाले पूर्ण 90, 10-10 वाढवायचे आपल्याला. वय झाले पूर्ण 90, कंठ करुणी सद्गद, पश्चाताप करी आता, शांत होईना मन, सावध सावधान.
आणि वय झालं 100. वय झाले पूर्ण 100. कधी लागतो याचा नंबर. सोयरे धायरे सगळे मेंबर बांधून बसलेत आपली कंबर. कशाला? उचलून न्यायला. म्हणून सावध सावधान सावधान सावधान. आमचे कबीरदासजी काय म्हणतात? हा? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. जय हो. हम रहे ना मोहब्बत रहेगी रहेगी. 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 दास्ता अपनी दुनिया कहेगी. दास्ता अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा हो, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का. साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते. सांस रुक जाएगी चलते चलते. शम्मा बुझ जाएगी जलते जलते. शम्मा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा हो, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का. साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का.
देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी किसी का। का। आमच्या साथीदारासाठी एकदा टाळी वाजवा. एकतर साथीदार चांगले भेटतच नाही. तिथं असं म्हणेल सर देशपांडे काका तुमचं खरंच नशीब चांगलं आहे. हे असे मंडळी शक्यतो भेटत नाही. ते काय माहितीये का, संसारामध्ये नुसती बायको चांगली असून जमत नाही, नवरा सुद्धा चांगलाच असावा लागतो. कळते ना माझं बोलणं. साथीदार सुद्धा चांगलेच असावे लागतात, तर तो संसार पूर्ण होतो. होत नाही पण तिथपर्यंत जातो, पूर्णत्वापर्यंत तरी जातो. समुद्र मंथनाला 14,512 वर्ष झाले. आणि समुद्र मंथन का झालं? समुद्र मंथन होण्याचं कारण असं आहे, इंद्राला गर्व झालेला. इंद्र रस्त्यानं निघाले. स्वर्गातले लोक होते इंद्राला सोन्याच्या माळी, चांदीच्या माळी, हिरेमाणिक मोती देत होते. पण समोरून दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी तपश्चर्येला चाललेले होते. दुर्वास ऋषीनं एक फुलाची माळ भक्तानं घातलेली ती गळ्यातली काढली आणि इंद्राच्या गळ्यात घातली. इंद्राला मात्र इथं गर्व झाला की मी राजा आहे आणि मला ही फुलाची माळ कोणी दिली. माझ्या या स्वर्गातले हे सगळे लोक मला हिरेमाणिक मोती अर्पण करतायत, पण फुलाची माळ ही कोणी दिली. इंद्राला गर्व झाला. कथा का आली तर गर्व होऊ देऊ नका. कुठल्याच गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका. संपत्तीचा गर्व नको, रूपाचा गर्व नको. गर्वाचं ग हे नेहमी खाली असतं आणि भक्तीचं ग हे सदैव वरती असतं. ईश्वर भक्ती करावी, जे काही मिळालेलं आहे ते परमेश्वराच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे असा नम्र भाव ठेवावा. जर नम्र भावच नसेल तर प्रभू म्हणतात की हे तुझ्या जवळचं बाकी संपत्ती काही कामाची नाही. एखादा अधिकारी जर खाली बसून कथा ऐकत असेल तर आपण वाहवा करतो की नाही? मोठ्या पदावर आहे पण बघा ना, खाली बसून सत्संगाला बसून किती छान श्रवण करतोय, भजन करतोय. म्हणून नम्रता फार महत्वाची आहे. मनुष्य जन्मामध्ये प्रत्येकाने नम्रता धारण करावी. समुद्र मंथनातून हे शिकायला मिळालं. इंद्र मात्र राजा गर्व झाला. फुलाची माळा काढली, दुर्वास ऋषीची तोडून फेकून दिली, निघून गेले तुडवत. दुर्वास ऋषी संध्याकाळी अरण्यातून त्याच रस्त्यानं घराकडे निघालेले आणि ती फुलाची माळ पाहिली. अरे अरे, या माळीचा अर्थ इंद्राला नाही कळला. दुर्वास ऋषी संतापले. नावच त्यांचं दुर्वास. आणि हातामधला कमंडलू पाणी घेतला आणि शाप दिला दुर्वास ऋषीने इंद्राला. यदा दुर्वासस शापास्तेंद्रा लोकास्तयन रूप. जा इंद्रा, माझ्या माळीचा अर्थ नाही कळला, मी तुला शाप देतो. तुझ्या स्वर्गातले 14 रत्न कोणाचाही हात न लागता सागरामध्ये जाऊन पडतील आणि 14 रत्न सागरामध्ये जाऊन पडतील. शाप वाया जात नसतो. एक सांगू भाविकांनो, मनुष्य जन्मामध्ये कोणाचाही श्राप घेऊ नये. आई वडिलाचा तर अजिबात घेऊ नये. आई वडिलांना अपेक्षाच काय असते? मुला बाळांकडून फक्त बोलण्याची अपेक्षा असते. घ्यायचा असेल तर प्रत्येकाचा आशीर्वाद घ्यावा, पण कुणाला हाणून टाकून बोलू नये, कुणाला टोचून बोलू नये. आशीर्वाद घ्यावा आत्म्याचा सुद्धा. इंद्राला ज्यावेळी शाप लागला, 14 रत्न जाऊन पडले. इंद्र निघाले वैकुंठामध्ये भगवंताकडे. प्रभो त्राहिमाम त्राहिमाम, प्रभो काहीतरी करा. काय झालं इंद्रा? इंद्रानं घडलेला सगळा प्रसंग भगवंताला सांगितला. असं असं झालं. आता ते परत मी रिपीट नाही करणार काय झालं, माझ्याकडे तेवढा वेळच नाही. आता 14 रत्न प्राप्त करायची. तर भगवान म्हणतात ठीक आहे, काळजी करू नकोस इंद्रा, तुला 14 रत्न प्राप्त करायचे असतील तर समुद्र मंथन करावं लागेल. समुद्र मंथनासाठी ऐरावत मंदराचल पर्वत आणण्यात आला, वासुकी सर्प आणण्यात आला. ते नागराज मंत्र फलभागे न वासुकी.
फलभागे नवासुकी. त्या काळी दैत्य राजाला बलिराजाला बोलवण्यात आलं. बलिराजा सुद्धा आला. बलिराजा भाविक होता. दैत्य जरी असले तरी काही दैत्य भाविक होते आणि दैत्यच भाविक असतात. जी दैत्यामध्ये एकमतता असते ती देवांमध्ये नसते. दैत्यच एकजूट असते ती दैत्यामध्येच असते. तुम्ही अजूनही पाहू शकता दैत्यामध्ये कधी एकजूट असते. देवांमध्ये एकजूट नसतेच. एखाद्याचा अपघात होऊ द्या, सगळे दैत्य गोळा होतात. आणि आपल्या आपल्या एखाद्या माणसाचा जर काही अपघात झाला तर ते म्हणतात जाऊ दे, तो तसाच होता म्हणत. दैत्यांमध्येच एकता असते. कळलं ना तुम्हाला? जास्त बोलता येत नाही मला. एखादा दैत्य जर इथं आला तर एक जण सुद्धा उठणार नाही. म्हणून मलाच माझं कव्हरेज करावं लागेल. कारण सगळे ऐकणारे का चांगलेच असतात काय? हौशे नवशे गौशे. एका गावी मी गेलो होतो 7 दिवस कथेला. एक व्यक्ती समोर बसलेला आणि तो असा लक्षपूर्वक ऐकायचा. मी एक दिवस त्या व्यक्तीला म्हणलं, का रे बाळ, तुझ्या गावामध्ये तूच चांगला आहेस की लक्षपूर्वक कथा ऐकतो? तो म्हणतो, हा महाराज, परवा माझं बोकुड गेलं म्हणे. त्या बोकडाची तुमची दाढी सारखी, म्हणे मी तुम्हाला बोकडाच्या रूपात पाहतो म्हणे. ते शब्द ऐकल्यानंतर दाढीच काढून टाकली मी. नकोच म्हणलं सगळ्या भानगडी. हो, म्हणजे लोक कुठल्या कुठपर्यंत जातात. सगळे चांगले असतात का? काही कथा ऐकण्यासाठी येतात, काही सत्संग, आधी काही गायन कसं चाललं ते. आणि बलिराजा आला. बलिराजा दैत्य कुळी जन्माला आलेला, पण मात्र भाविक होता. बलिराजानं खरं पाहिलं गेलं तर देवांना साथ दिली आणि सगळे देव आणि दैत्यांनी मिळून तो मंदराचल पर्वत उचलला, पाण्यामध्ये टाकला. तो बुडत होता म्हणून भगवंताला मंदराचल पर्वताच्या खाली अवतार करावा लागला. तो कूर्म अवतार भगवंतांनी पूर्ण केला. कूर्म भगवान की जय. या समुद्र मंथनाच्या वेळेस भगवंताचे 3 अवतार झालेले आहेत बरं. एक कूर्म अवतार, दुसरा धन्वंतरी अवतार, तिसरा मोहिनी. जो सर्प आणलेला होता वासुकी, त्याचे वेडे देण्यात आले आणि समुद्र मंथन चालू झालं. एक एक रत्न बाहेर पडणार. समुद्र मंथन चालू असताना पहिलं रत्न बाहेर पडलं, कामधेनू नावाची गाय. 14 रत्न मोजा. पहिलं कामधेनू नावाची गाय, दुसरं रत्न उच्च श्रेव नावाचा घोडा, तिसरं रत्न चंद्र, चौथं रत्न ऐरावत हत्ती, 5वं रत्न समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं कौस्तुभ मणी, तो भगवान विष्णूला अर्पण करण्यात आला. 5वं रत्न पारिजातक, त्या पारिजातकाचा सुगंधित वास येतो, तो इंद्राला देण्यात आला. 5वं रत्न कौस्तुभ, 6वं रत्न पारिजातक आणि 7वं रत्न हलाहल विष. हलाहल विष होत ते. आणि ते विष कोणाला द्यावं तर सगळ्या देवांना आता मात्र आठवण झाली. देव देव महादेव भूतात्मन भूत भावना आले महादेव. आणि महादेव आल्यानंतर महादेवाने विषकुंभ उचलला. देवांवरच संकट महादेवाने आपल्या अंगावर घेतलं म्हणून ते महादेव झाले. बाकीचे सगळे देव आहेत पण महादेव महान, ते आमचे महादेव झाले. महादेवाने ते विषकुंभ गळ्यामध्ये धारण केलं. काळा निळे झाले आणि उष्णता वाढलेली होती. महादेव नुसते हा 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 करू लागले. तिखट खाल्ल्यानंतर कसं होतं आपल्याला? एखादी मिरची जर तुम्ही खाल्ली तर तिखट लागल्यानंतर कसं करतो आपण? हा हा. तसं महादेवाला सुद्धा उष्णता वाढली, त्यामुळे ते हा 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 हा. आणि तिथे नारद आले. नारद म्हणतात, काय झालं प्रभो महादेवा? महादेव म्हणतात, नारदा, उष्णता वाढली, विष पिलेलं आहे. नारद म्हणतात, काळजी करू नका, राम म्हणा. महादेव म्हणतात, राम म्हणण्याचीच वेळ आहे. नारद म्हणतात, तसं नाही महादेवा, तुम्ही राम म्हणा तर खरी. आणि राम नाम उच्चारलं थोडस, श्रीराम. आता गळ्याला बरं वाटलं बा. जय राम, अजून बरं वाटलं. जय जय राम, आता तर अजून छान वाटलं.
परत उच्चारला हा मंत्र, श्रीराम जय जय राम. हा हा, अजून तर छान वाटलं. श्रीराम जय जय राम. आता तर इतकं छान थंडगार वाटायला लागलं महादेवाला. आणि त्या दिवसापासून महादेव कुणाचा जप करतात? आमच्या रामाचा जप करतात. श्रीराम जय जय राम. 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 टाळी ठेंगे वाजवाट. श्रीराम जय जय राम. भजन करी महादेवा देवा. भजन करी महादेवा देव भजन करी महादेवा देव भजन करी महादेवा. राम तुझी सदाशिव सदाशिव. राम तुझी सदाशिव सदाशिव. भजन करी महादेवा देवा. भजन करी महादेवा देवा. भजन करी महादेवा. देव भजन करी महादेवा देव भजन करी महादेवा देव भजन करी महादेवा. महादेव जप करू लागले, श्रीराम जय जय राम. त्या दिवसापासून महादेवाचा जप आहे हा. महादेवाचा जप चालू झाला. राम म्हटल्यानंतर जरा गळ्याची आग शांत झाली. एक सांगू भाविकांनो, ऐका ना. राम म्हटल्यानंतर दाह शांत होतो. दाह शांत होतो, आग शांत होते. कृष्ण म्हटल्यानंतर मन शांत होतं, बर का. मन शांत होतं कृष्ण म्हटल्यानंतर. आणि हरी म्हटल्यानंतर पाप दूर होतं. मग आमच्या साधू संतांनी विचार केला की हे 3 नावं वेगवेगळे म्हणण्यापेक्षा जर त्याचं त्रिफळा चूर्ण तयार केलं तर. राम कृष्ण हरी. ज्ञानदेवांनी हा मंत्र आपल्या सगळ्यांना दिलाय, आमच्या वारकरी संप्रदायातील लोकांना दिलाय. मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय असा आहे की आपल्या दिशेपासून दिशाभूल झाला नाही. बाकीचे अनेक संप्रदाय भ्रष्ट झाले, परंतु आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मात्र अजूनही चांगले संत आहेत. आणि काही नाही, फक्त राम कृष्ण हरी या मंत्राचा जप जरी आपण केला तरी सुद्धा उद्धार आहे रे. मला आनंद वाटतो की तुम्ही पुणेकर सगळ्या वारकरी लोकांची सेवा करतात. धन्यवाद तुम्हाला. व्यासपीठावर नमस्कार तुम्हाला मी करतो. हो, तुम्ही सगळेजण वारकरी लोकांची सेवा करतात. वारी येत असते. मनुष्य जन्मामध्ये कुठले तरी धार्मिक कर्म झाले पाहिजे, हेच आपल्या कामी येणारे. दुसऱ्यांना जीव घातल्यानंतरच तेच पुण्य कामी येणारे. राम कृष्ण हरी हा जप आमच्या ज्ञानदेवांनी आपल्या सगळ्यांसाठी दिलेला आहे. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे.
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामनामाचा जप महादेव करत होते आणि त्यानंतर समुद्र मंथन चालू असताना पुढचं रत्न बाहेर पडलं, 8वं रत्न बाहेर पडलं, अप्सरा बाहेर पडल्या, 9वं रत्न लक्ष्मी बाहेर पडली. बर का, ती लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर पडली आणि लक्ष्मी इतकी सुंदर होती की देवाने दैत्य भांडू लागले. ही लक्ष्मी आमची, दैत्य म्हणतात आमची. लक्ष्मी म्हणते देवाय हो दैत्य हो भांडू नका, एक तुमची रांग तयार करा, एक तुमची रांग तयार करा. देव दैत्याच्या रांगा तयार झाल्या. लक्ष्मीनं हातामध्ये फुलाची माळ घेतली आणि दैत्याच्या रांगेकडे आली. बली उभा होता. कळू बलीच्या गळ्यामध्ये माळ घालू का, म्हणजे थोड्या वेळानंतर भाऊ होणार आहे, म्हणून ती आली देवाच्या रांगेकडे लक्ष्मी. ऐका बर का, फार सुंदर कथा आहे. समोर उभा होता चंद्र देवाच्या रांगेमध्ये. चंद्राच्या गळ्यात माळ घालू का, म्हणे 27 बायका आहेत त्याला. 27 बायकांना कधी प्रेम दिलं नाही, मला काय देईल, चल हो म्हणे पुढे. लक्ष्मी समोर निघाली, मनाच्या कल्पना करत करत समोर निघाली. चंद्राच्या पाठीमागे सूर्य नारायण उभे होते. सूर्याच्या गळ्यामध्ये माळ घालू का, म्हणे हा रात्रंदिवस ड्युटीला हजर असतो हा, कधी सुट्टी नाही, कधी बालाजीचं दर्शन नाही, कधी बाग नाही, काही. चल म्हणे पुढे. समोर निघाली लक्ष्मी आणि सूर्याच्याच पाठीमागे आमचे महादेव सुद्धा उभे होते. यांच्या गळ्यामध्ये माळ घालू का, म्हणे हे शांत आहेत तोपर्यंत शांत, तिसरा डोळा जर उघडला रागामध्ये जर आले तर सगळं भस्म करतील, चल हो पुढे. लक्ष्मी समोर निघाली आणि महादेव उभे होते. महादेवाच्याच पाठीमागे लक्ष्मी समोर निघाली आणि पुढे उभे होते आमचे भगवान विष्णू. भगवान विष्णूना भगवंतानं पाहिलं लक्ष्मीकडे, लक्ष्मीनं पाहिलं भगवंताकडे. भगवंताच्या लक्षामध्ये आलं ती माझ्याच गळ्यामध्ये फुलाचा हार घालणार आहे. बरं, तिनं जर माझ्या गळ्यामध्ये हार घातला तर त्रिभुवनाचं कार्य कोण पाहिल, म्हणून देवाच्या रांगेमध्ये सगळ्याच पाठीमागे भगवान पाठीमागे जाऊन उभे राहिले आणि ते पाहिलं लक्ष्मीनं. मला पाहून पाठीमागे गेला का, आता याच्याच गळ्यामध्ये माळ. महिलांच्या काही खोडी सांगितल्या, सांगू का? अहो, समोरचा व्यक्ती जर समोर उभा करायचा असेल तर महिलांमध्ये इतकी ताकद असते की आलेला व्यक्ती सुद्धा उभा राहतो. एखादा व्यक्ती जर आला तर त्याला जर उभं करायचं असेल तर तुम्ही फक्त बाईनं एवढंच म्हणावं, बरं झालं भाऊजी थांबा तुम्ही, ते हल्लं तर पाहिजे. हल्लं तर पाहिजे. लक्ष्मी निघाली भगवंताकडे, भगवंतानं लक्ष्मीकडे पाहिलं, लक्ष्मीनं भगवंताच्याच गळ्यामध्ये हार घातला आणि सगळ्या देवांनी जय जयकार केला. लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण
नारायण लक्ष्मी नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मीनं गळ्यामध्ये भगवंताच्या माळ घातली म्हणून ती लक्ष्मी नारायणाची झाली. आणि आता प्रसंग असा झाला की समुद्र मंथन संपलं. समुद्र मंथनातून सगळे रत्न निघाले, पण बलिराजाला एकही रत्न मिळालं नाही 14 रत्नापैकी. म्हणून बलिराजाने शुक्राचार्यांना बोलावलं आणि शुक्राचार्यांना विचारलं की मला ही स्वर्गाची जागा पाहिजे. देवांनी 14 रत्नापैकी एखादं सुद्धा रत्न मला दिलं नाही. मग शुक्राचार्य म्हणतात, भले तुला जर स्वर्गाची जागा हवी असेल तर त्यासाठी तुला 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतील. चालेल. संकल्प सोडला. यज्ञ चालू झाले बलिराजाचे. 1 यज्ञ, 2 यज्ञ, 3 यज्ञ, 4 यज्ञ, 50, 60, 70, 99 यज्ञ. बर का, 99. आणि 99 यज्ञाची पूर्णाहुती झाली. आता एकच बाकी आहे. पण 99 यज्ञाची पूर्णाहुती झाल्यानंतर अग्निकुंडातून एक दिव्य रथ बाहेर पडला. शुक्राचार्य म्हणतात, भले घाबरू नकोस. आता एक काम कर, या रथामध्ये बस आणि स्वर्गाला वेढा दे. स्वर्गाला वेढा देण्यात आला आणि स्वर्गाला वेढा दिल्यानंतर 33 कोटी देव पळून गेले. आणि स्वर्गाचा राजा कोण झाला सांगू? बली झाला. बली. आणि बलीनं दौंडी दिली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या राज्यामध्ये भजन पूजन करणार नाही त्याला सुळावर देण्यात येईल. हो, दौंडी कळली ना तुम्हाला? याच्या आधीची दौंडी होती हिरण्यकश्यपूची. काय काय होती दौंडी? जो माझ्या राज्यामध्ये भजन पूजन करेल त्याला सोळावर देण्यात येईल. आणि आताची दौंडी बलिराजाची, जो माझ्या राज्यामध्ये भजन पूजन करणार नाही, म्हणजे त्यांनी सक्त ताकीद दिली, भजन करा, पूजन करा, नामस्मरण करा, पैसा लागला माझ्याकडून घेऊन जा, अन्नदान करा. बलिराजानं परवानगी दिल्यानंतर स्वर्गातले लोक होते, ते स्वर्गातले लोक वेळच्या वेळेवरती नामस्मरण करायचे, सकाळी उठायचे, देवपूजा करायचे, मंदिरात जायचे, दर्शन घेत असत, अन्नदान करत असत. सप्ताह चालू झाले आणि पुण्य वाढू लागलं बलिराजाचं. एक सांगू तुम्हाला, घरातील एका माणसाच्या पुण्यावर घर तरत असतं. ऐका, घराच्या पुण्यावर कॉलनी तरत असते, कॉलनीच्या पुण्यावरती गाव तरत असतं, गावाच्या पुण्यावरती शहर, आणि शहराच्या पुण्यावरती राज्य, आणि राज्याच्या पुण्यावरती देश तरत असतो. त्यासाठी राजाच पुण्यवान पाहिजे. सध्या आनंद वाटतोय की सध्याचा राजा जो आहे तो मात्र फार पुण्यवान आहे. पहा, जो कोणी व्यक्ती आपल्या धर्माच्या बाजूने चालेल किंवा धार्मिक वृत्तीनं चालेल, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि राजाला मारण्याचा हत्तीचा कट चाललेला आहे सध्या. म्हणजे पहा ना, लोक कुठपर्यंत गेले. म्हणजे लोकांना चांगलं सुद्धा देखवत नाही. पण एक सांगू तुम्हाला, आई जगदंबेचा आशीर्वाद असल्यानंतर कोण काय करणार आहे? हो, बालन बाका होय. नवरात्रीचे उपास नारळ पाणीवरती करतात. ज्या पद्धतीने आमचे छत्रपती शिवाजी महाराज उपास करतात त्या पद्धतीने राजा सुद्धा उपास करतो. राजा कसा असावा? पुण्यवान असावा. आमच्या छत्रपतींच्या पाठीमागे आई भवानी का होती? तलवार का दिली होती? राजा चांगला होता त्यामुळे. अरे, लोकांनी काही पण कट करू द्या, देवतारी त्याला कोण मारी? राजा तिथून परदेशातून वापस आला आणि जो धर्मानं चालतो ना त्यालाच लोक नावं ठेवतात. जो चांगलं वागतो त्यालाच नावं ठेवतात. आणि खरं सांगू का, त्यासाठीच माणसाने आपलं काम करायचं असतं, दुर्लक्ष करायचं असतं सगळ्या गोष्टीकडे. राजा भाषण करायला लागल्यानंतर कसा भाषण करतो पाहिलं ना तुम्ही? जो चांगल्या वृत्तीनं चांगल्या मार्गाने चालतो मात्र अवश्य त्याच्या पाठीशी राहावं. बलिराजा पुण्यवान, बलिराजाला मात्र स्वर्गाची जागा भेटली. आणि बलिराजानं ठरवलं आता 100वा शेवटचा यज्ञ करायचा. बलिराजानं सगळे शुक्राचार्यांना बोलावलं, सगळी तयारी केली.
बलिराजाच्या राज्यामध्ये तयारी होऊ लागली 100वा यज्ञाची. पण बलिराजाला वाटलं आपला हा 100वा शेवटचा यज्ञ बाकी आहे ना, 99 झाले, हा शेवटचा यज्ञ चांगल्या ठिकाणी करू. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण नर्मदेच्या काठी हा यज्ञ करू. म्हणून नर्मदेच्या ठिकाणी अनेक साधू संत आलेले आहेत आणि अनेक भगवंताचा वामन अवतार तिथं आलेला आहे नर्मदेच्या काठी. मनुष्य जन्मामध्ये एकदा का होईना नर्मदा परिक्रमा करा. मला आनंद वाटतोय की नर्मदा परिक्रमामध्ये आमचे पुणेकर भरपूर आहेत, नाशिककरही आहेत आणि आमचे महाराष्ट्रीयन लोक खूप आहेत. नर्मदा परिक्रमा जरूर करा. संसार होत असतो भाविकांनो, परमार्थ करावा लागत असतो. शेवटच्या क्षणी आपल्यासोबत 2 गाठोडे येणार, पाप आणि पुण्याचे. आपल्यासोबत मुलं बाळ, लेकर बाळ. या शब्दाचा अर्थ असा नाही की त्यांना सोडून जा म्हणून. ते मागच्या भागवतात असंच झालं ना. मी असं थोडस जास्त सांगितलं. एका व्यक्तीला जास्तीच गहिवरून आलं आणि तो घरी आल्यानंतर आपल्या बायकोला म्हणतो तू माझी नाही, हे लेकर सुद्धा माझी नाही. बायको म्हणते सगळा उतरा कोणाचा आहे सगळा. असं नाही, संसार करावा नीट का. लेकरा बाळांचे लग्न झाले, संपला आपला संसार, आता मात्र प्रभूचं नाम चिंतन करावं असं सांगितलेलं आहे. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या की मग मात्र प्रभूच्या या भगवत चिंतनाकडे समर्पण व्हावं. समर्पण तेव्हा आधी जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर आधी संसार करावा नीट का, मग घ्यावी परमार्थ विवेका, तेथे आळस करू नका भाविक जन हो. आणि बलिराजाने यज्ञ करण्यास ठरवलं. बलिराजाच्या राज्यात सगळे सुखाने राहत होते आणि बलिराजाच्या राज्यामध्ये फक्त एक स्त्री दुःखी होती आणि ती स्त्री म्हणजे प्रत्यक्ष देवमाता अदिती. देवमाता अदितीनं आपल्या कश्यपाला विचारलं नवऱ्याला, पतिराज माझ्या इंद्राचं राज्य, देवांचं राज्य परत मिळून देणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला येईल का? कश्यप म्हणतात का नाही? अगं त्यासाठी तुला व्रत करावं लागेल. कोणतं व्रत? पयोव्रत करावं लागेल. म्हणून ज्या बाईला संतती होत नसेल अशा महिलांनी पयोव्रत करावं. पयोव्रत केल्यानंतर संतती जन्माला येते. हे पयोव्रत पूर्ण केलं, कश्यपापासून देवमातेला गर्भ राहिला. त्याचे काही नियम आहेत पयोव्रताचे आणि ते व्रत परिपूर्ण झालं आणि कश्यपापासून देवमातेला गर्भ राहिला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले बर का. आणि भगवंताचा वामन अवतार कश्यपाच्या आणि देवमातेच्या पोटी परिपूर्ण झाला आणि सर्व देवांनी जय जयकार केला. वामन भगवान की जय. वामन भगवान लहानेसे मोठे झाले आणि वामनाची मुंज झाली. वामनाची मुंज झाली आणि वामन भगवान आता कश्यपाकडून निघाले. कुठे? तर बलिराजाकडे निघाले. बलिराजाकडे आणि बलिराजाकडे भिक्षा मागण्यासाठी निघाले. आपल्या इथे सुद्धा वामन भगवान येणार आहेत. आता मी विनंती करेन, वामन भगवान जर इथे आले असतील तर तयारी झाली असेल तर वामनाला घेऊन यावं. वामन भगवान ज्यावेळेस बलिराजाकडे आले आणि बलिराजाकडे आल्यानंतर ओम भवती भिक्षां देहि, ओम स्वस्ती, ओम स्वस्ती. वामन भगवान ज्यावेळेस बलिराजाकडे आले आणि त्याच वेळेस बलिराजाने यज्ञ थांबवला. शुक्राचार्यांना विनंती केली की शुक्राचार्य महाराज तुम्ही यज्ञ थांबवा. बलिराजा बाहेर आला, वामनाची पाद्यपूजा केली आणि वामनाची पाद्यपूजा करून आता मात्र बलिराजाने विनंती केली, काय पाहिजे तुम्हाला वामन भगवान? मला 3 पाय जागा पाहिजे. 3 पाय जागा? मला असं वाटतं तुम्ही अज्ञानी आहात. अजून विचार करा काय पाहिजे. मला 3 पायच जागा द्या आणि माझ्याच पायानं मोजलेले. शुक्राचार्याने आवाज दिला, बले आतमध्ये ये. कोण आलं मला सांग? बलिराजा आतमध्ये आला आणि शुक्राचार्याला सांगतो, महाराज बाहेर एक ब्राह्मण देवता. काय म्हणतो तो ब्राह्मण? 3 पाय जागा मागत आहे. तू काय बोललास? मी म्हटलं होतं की अजून घ्या, पण ते ब्राह्मण 3 पायच जागा मागतायत.
आता ते शब्द ऐकल्यानंतर शुक्राचार्यांना वाटलं असं कोण आलेलं आहे, देणारा उदार आहे, घेणारा मात्र एवढा तृप्त. ज्यावेळेस शुक्राचार्याने पाठीमागे वळून पाहिलं आणि शुक्राचार्य पाहतायत तर काय, तर वामन भगवान त्या वेशामध्ये आलेले होते. त्या वेशामध्ये पाहिल्यानंतर भगवान होते ते. शुक्राचार्य म्हणतात, भले जा, जाऊन सांग त्या बाहेर ब्राह्मण पुत्राला की भिक्षा देण्याची वेळ संपलेली आहे म्हणावं. पण नाही ऐकलं बलिराजानं. बली निघाला वामनाकडे, आणि वामनाकडे निघाल्यानंतर आता वामनाला 3 पाय जागा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी हातामध्ये घेणार, पण शुक्राचार्य आडवे आलेले होते. शुक्राचार्य पाणी पडू देत नव्हते. भगवंतानं, वामन भगवंतानं शुक्राचार्याचा डोळा फोडला आणि धाडकन शुक्राचार्य खाली कोसळले. हातामध्ये पाणी घेऊन बलिराजाने संकल्प सोडला, आनेन त्रिपाद भूमी दानेन वामन देवता प्रियतान्न मम. संकल्प सुटला. घे. शुक्राचार्य म्हणतात, राजा देऊ नकोस, पण बलिराजाने नाही ऐकलं. बलिराजा म्हणतात, वामन देवा तुम्ही सांगा, तुम्हाला 3 पाय जागा कसे देऊ, तू फक्त पाठीमागे वळून पाय. आणि एका पायामध्ये जमीन व्यापली, दुसऱ्या पायामध्ये ब्रह्मांड व्यापलं. आणि मात्र आता वामन भगवान, ओम भवती भिक्षां देही, येऊ द्या. ओम स्वस्ती तेरे द्वार खडा भग ज्योती, तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली. सावकाश सावकाश. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भय दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भय दे ओम रे भवती भिक्षा, भगत भय दे रे। डोल उठी है सारी धरती, देख रे डोला गगन रे सारा। डोला गगन रे सारा, डोला गगन रे सारा। भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालनहारा रे, जगत का पालनहार। मैं आज तेरा मेहमान, मैं आज तेरा मेहमान, अमर कर ले रे तू अपना दान, भगत भर दे रे जो। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भय दे रे झोली। भगत भय दे रे झोली, भगत भय दे रे झोली। जय हो। आवाज द्या, वाजेल नाही, वाजवले
आज लुटा दे रे शरबत अपना, मान ले कहना मेरा। आज लुटा दे शरबत अपना, मान ले कहना मेरा। आज लुटा दे शरबत अपना, मन ले कहना मेरा। मिट जाएगा जन्म जन्म का फेरा रे, जन्म जन्म का फेरा। तू छोड़ सकल अभिमान, अमर कर ले रे तू अपना दान। भगत कर दे रे जो, दे रे जो। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत कर दे। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे, भगत भर दे। जय हो, टाळी वाजवा बाकीसाठी. लवकर लवकर वामनाला भिक्षा घाला. वामन तुमच्या समोर येतील. नंतर फोटो काढा, नंतर फोटो काढा. डोल उठी है सारी धरती देख रे, डोला गगन रे सारा। डोला गगन रे सारा, डोला गगन रे सारा। डोल उठी है सारी धरती देख रे, डोला गगन रे सारा। डोला गगन रे सारा, डोला गगन रे सारा। भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालनहारा रे, जगत का पालनहारा। मैं आज तेरा मेहमान, मैं आज तेरा मेहमान, अमर कर ले रे तू अपना दान। भगत भर दे रे जोगी, भर दे रे जोगी। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे जोगी, भगत भर दे रे जोगी। ओम भवति भिक्षा। क्या बात। सावकाश, स्लो में मैं। भगत भर दे रे जोगी, भगत भर दे, भगत भर दे रे जोगी, भगत भर दे रे, भगत भर दे रे झोली, भगत भय दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भय दे रे झोली। भगत भर दे रे जोगी, भगत भर दे रे जोगी, भगत भर दे। ओम भवति भिक्षा। ओ स्वस्ति। द्वार खड़ा ओ भगवान,
वामन भगवान बलिराजाकडे आले. बलिराजाने पाद्य पूजा केली. बलिराजा आणि त्यांची धर्मपत्नी बसवून सुंदर प्रकारे पाद्य पूजा केली. बलिराजाने आपला तिसरा पाय या वामनाने आपला तिसरा पाय बलिराजाच्या डोक्यावरती ठेवलेला होता आणि बलिराजाची स्थापना सुतलामध्ये केलेली होती. इथे हा जो सोहळा आपण जो पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ते मुख्य यजमान आमचे सर देशपांडे परिवार यांच्या माध्यमातून आपण हा भागवताचा अतिशय सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये पाहत आहोत. एकदा या परिवारासाठी टाळी वाजवायची. आणि हा तिसरा पाय जो आहे बलिराजाच्या डोक्यावरती या ठिकाणी वा 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 टाळी वाजवा सगळ्यांनी. जय हो जय हो. गती आहे. आज ती वामन आहेत. आज ती वामन. बस नंतर नंतर बाबांना नमस्कार करायचा. नंतर आज वामन आहात तुम्ही, त्यामुळे ठीक. तर वामनाने बलिराजाची स्थापना सुतलामध्ये केली आणि त्यानंतर लक्ष्मीनं वामन भगवंताची त्यानंतर सुटका केल्याचं वर्णन आहे. इथे वामन अवतार झाला आणि वामन अवतार झाल्यानंतर इथे राम जन्म सांगितलेला आहे भागवतामध्ये. अष्टम स्कंद संपला, नवम स्कंद चालू झाला. नवम स्कंदामध्ये राम जन्म परिपूर्ण. महिलांनी थोडस समोर येऊन पावल्या खेळायच्या आहेत. वामनाला मध्ये घ्या आणि पावल्या आपल्याला अगदी 2च मिनिटं पावल्या खेळून आजच्या कथेला विश्रांती आपण देत आहोत. वामनाला मध्ये बसवा किंवा उभं केलं हा मध्ये बसवा आणि गोल रिंगण वामन. राधे 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 बोलो राधे 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 श्याम राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे क्या बात है. राधे राधे श्याम राधे राधे हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे 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 श्याम राधे राधे बसलेल्या सर्व भक्तांनी टाळीचा गजर करावा. टाळीचा आवाज सर्वांचा. क्या बात है. पावल्या पावल्या. हा गोल रिंगण धरा. नंतर फुगडी. हा सगळ्यांना खेळता आलं पाहिजे.
क्या बात आहे. सर्वांनी हात वरती करून टाळी वाजवावी. क्या बात आहे. जय हो. जय हो. जय श्रीराम. जय हो. हरी बोल. टाळी. जय. इथे कथा विश्रांती घेत आहे. आता यजमान हस्ते आरती होईल. उद्या भगवान गोपाल कृष्ण अवतीर्ण होणार. उद्या कृष्ण जन्माचा सोहळा उद्यापासून आपल्याला श्रवण करण्यास मिळणार आणि पाहण्यास मिळणार. उद्याचा अतिशय मोठा आनंद आहे. तर सगळ्यांनी अवश्य जरूर यावं आणि मोठा हा आनंद उत्सव साजरा करावा. धन्यवाद. सर्वांनी आपापल्या जागेवरती स्थानापन्न राहावं. गत 4 दिवसापासून चालू असलेली आपली ही श्रीमद भागवत कथा चतुर्थ दिवसाच्या उत्तरांगाकडे आपण वळतो आहोत. आजच्या या शुभमंगल प्रसंगी जी कथा आज आपण सर्वांनी श्रवण केलेली आहे ती कथा अत्यंत श्रद्धेनं आणि अंतःकरणापासून आपण मन एकाग्र करून जी कथा श्रवण केली आणि त्या कथेचा आनंद वामन अवताराच्या या
अतिशय सुंदर अशा कथेच्या निरूपणातनं आपण या ठिकाणी आज श्रवण केलेलं आहे. महाराजांना शब्दामध्ये जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच असेल. कारण भाविकांनो एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मंत्र तीर्थ देव द्विज दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशीर भावना यस्य सिद्धिर भवती तादृशी. मंत्र जशी आपली श्रद्धा असते तसं त्याचं फल माणसाला प्राप्त होत असतं. जास्त काही वेळ न घेता थोडक्यात अर्थ असा सांगेल, 7 ठिकाणी जसं माणसाची श्रद्धा असते तसं त्या कर्माचं फलही माणसाला प्राप्त होत असतं. अत्यंत श्रद्धेनं वामन अवतार आपण या ठिकाणी आज एक झाकीच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला आणि त्याचा आनंद आपण सर्वांनी पाऊलीच्या माध्यमातून सर्वांनी घेतलेला आहे. ज्या ज्या माता भगिनींनी पाऊली या ठिकाणी सादर केलेली आहे, फुगडी खेळलेली आहे, आपण एकदा स्वतःसाठीच एक सुंदर टाळी होऊ द्या. क्या बात आहे. आणि अतिशय सुंदर वामन अवतार ज्या बालकानं धारण केलेला आहे त्या बालकाचं सुद्धा या ठिकाणी सुंदर कौतुकाची एक टाळ्यांच्या गजरामध्ये आपण थांब देऊया. आजच्या या उत्तर प्रसंगाकडे आपण वळतो आहोत. आजच्या या श्रीमद भागवत कथेचे आरतीचे जे यजमान आहेत त्यांचा नामोल्लेख केला जातोय. ज्यांचा नामोल्लेख होतोय त्या यजमानांनी आपण आरतीसाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. संतोषजी सरदेशपांडे सपत्नीक आपण या ठिकाणी आरतीला यायचंय. त्याच पद्धतीनं अशोकरावजी औंढेकर यांनी सुद्धा आपण आरतीसाठी सपत्नीक पुढे यायचं आहे. त्याच पद्धतीनं भुजंगजी काकडे यांनी सुद्धा सपत्नीक आरतीसाठी पुढे यायचंय. अनिलरावजी कुलकर्णी यांनी सुद्धा आरतीसाठी पुढे यायचंय. त्याच पद्धतीनं श्री राऊत सर यांनी सुद्धा आपण आरतीसाठी सपत्नीक पुढे यायचं आहे. ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे अशा भक्तजनांनी भागवताच्या आरतीसाठी आपण व्यासपीठाकडे यायचंय. यजमानांना विनंती, नैवेद्य आणि आरती नैवेद्य दाखवून घ्यावा. ग्रासमुद्रां प्रदर्श. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. श्रीमद्भागवत ग्रंथस्थ देवताभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामि. मध्ये पानीयं समर्पयामि. उत्तरापोष्णं समर्पयामि. हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. मंगलायार्तिक्य सदीपं समर्पयामि. इदग्गो हविः प्रजननं मे अस्तु दशवीरग्गो सर्वगणग्गो स्वस्तये. आत्मसनि प्रजासनि पशुसनि लोकसन्यभयसनि. अग्निः प्रजां बहुलां मे करोत्वन्नं पयोरेतो अस्मासु धत्त. अग्निर्ज्योतिखाञ्ज्योतिखमाण्डुकमपर्चसापर्चसवान्न. सहस्रदा असि सहस्रायतवा. मंगलारार्तिक्य सदीपं समर्पयामि. आरती लावावी. मंगलम मंगलम भगवान विष्णु. मंगलम गरुडध्वजः. मंगलम पुंडरीकाक्षो. मंगलायतनो हरिः. अस्तु श्री मंगलानि भवन्तु. उभे राहुनी सर्व आता आरती करूया. आता आरती करूया. प्रेम भावे भगवंताला शरण जाऊया. प्रेम भावे भगवंताला शरण जाऊया. उभे राहुनी सर्व आता आरती करूया. आता आरती करूया. प्रेम भावे
भगवंताला शरण जाऊया प्रेम भावे भगवंताला शरण जाऊया प्रेम भावे भगवंताला शरण जाऊया जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा पंचारतियो वाळू हरा जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता जय जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले हरे चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वातुर से जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवनी झाले जन सुफळ भजन करणी पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासाची वाणी सार्थक हरी गुण गावोडी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमा मृत जननी सहज सेविका भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दे आता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनमानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मद भक्तियले हरिका विहरे हरि हंसची चित्त लोक सुख नळे मान हर परी रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदने नातो नाशाचा प्राणांची कीर्तन तारांचा देवा कवीवर संतांचा सनबोधाचा स्वयंप्रभेचा वारस कळीचा रवी अंतरियात भारता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते देवी मन पूर्ण
बार बार मुर्गीनारम सदावसंत मुर्गयारविंदे भवं भवानी कीर्तनानि गाली लोटांगन वंदे चरणे भयान वायु नमस्ते प्रेमी अलिंगनानि सुपूजन भावे वायु नमः तुझे माता जिना तुझे भगवे बंधु सदा तुझे भगवे विद्यावंत सर्व गायन वाचा उदस्पुरावा ब्रह्मसुभावं करोमि यत्नस्मि नारायणाय समर्पयामि अच्युतं केन्दुं नारायणं कृष्णदामोदरं हरे श्री हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे उत्तरी कवरदा हरि विठ्ठल श्री हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् पुष्पाञ्जलिं समर्पयामि गोपाल कृष्ण भगवान की जय राधे 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 जोर से बोलो राधे राधे प्यार से बोलो राधे राधे जो नहीं बोलता राधे उसके सब काम आधे बोलो राधे 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 धन्यवाद धन्यवाद